तर पहा मुलांना, आपण 2.2 हेलन केलर अँड ॲनी सुलेव्हिन हा जो लेसन आहे तो आपण लर्न केलेला आहे. आता त्याच्या ॲक्टिव्हिटीजमधून देखील आपण काय करणार आहोत, तर हा जो लेसन आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. तर बघा, ॲक्टिव्हिटीजमध्ये काही क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला विचारले जातील आणि त्याचे जे आन्सर्स आहेत ते आपल्याला द्यायचे आहेत. तर बघा, फर्स्ट जो आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे तो आहे, द रायटर वॉज इंटरेस्टेड इन फिंगर डॅश सो शी ट्रायड टू इमिटेट. मग आता इथे प्ले येणार आहे की डान्स येणार आहे? अगदी बरोबर, प्ले. प्ले जे आहे ते आपलं योग्य आन्सर आलेलं आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण इथे घेणार आहोत की वेन यंग हेलन सक्सीड इन मेकिंग द लेटर्स करेक्टली शी वॉज फ्लश्ड विथ चाइल्डिश प्लेजर अँड डॅश. मग इथे बघा, जॉय येणार आहे की प्राईड येणार आहे? अगदी बरोबर, काय येणार आहे, तर प्राईड हे आपलं योग्य आन्सर आलेलं आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण घेणार आहोत की अर्लियर इन द डे हेलन अँड मिस सुलेव्हन हॅड अ ट्युसल ओव्हर द वर्ड्स. त्यासाठी इथे दोन ऑप्शन आहेत. फर्स्ट आहे मिल्क अँड वॉटर, सेकंड आहे मग अँड वॉटर. मग आपले योग्य ऑप्शन काय येणार आहे? अगदी बरोबर, सेकंडवालं जे आहे मग अँड वॉटर हे आपलं आहे योग्य आन्सर. आणि नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आपण घेऊयात की वेन मिस सुलेव्हन ब्रॉक्ड हेलन्स हॅट शी रिअलाइज दॅट शी वॉज गोइंग आउट इन टू द वर्म. आणि त्यासाठी सनशाईन की ग्लो हे आपलं दोन ऑप्शन आहे. यापैकी राईट आन्सर काय आहे? अगदी बरोबर, सनशाईन जे आहे हे आहे आपला योग्य आन्सर. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो असा आहे की वन डे यंग हेलन अंडरस्टूड दॅट एव्हरीथिंग हॅज अ नेम. मग हे कसं आहे? हां, ट्रू आहे की फॉल्स आहे? अगदी बरोबर, हे कसं आहे, तर अगदी ट्रू आहे. ती अगदी सगळे काही शब्द जे आहेत ती शिकलेली होती. पहा मुलांना, आपलं जे यंग हेलन डिड नॉट ट्राय टू पुट द पीसेस ऑफ द डॉल टुगेदर. मग हे ट्रू असणार आहे की फॉल्स असणार आहे? अगदी बरोबर, हे आपलं फॉल्स असणार आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे की यंग हेलन फेल्ट सॉरी दॅट शी हॅड ब्रोकन द डॉल. बघा, यंग हेलन फेल्ट सॉरी दॅट शी हॅड ब्रोकन द डॉल. हे ट्रू आहे की फॉल्स आहे? अगदी बरोबर, हे सेंटेन्स कसं आहे, तर ट्रू आहे. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आहे की हेलन्स आईज फिल्ड विथ टीयर्स वेन शी रिअलाइज व्हॉट शी हॅड डन. तिने काय केलेलं आहे हे जेव्हा तिला रिअलाइज झालं तेव्हा तिच्या डोळ्यातनं काय आलेले होते, तर अश्रू आलेले होते. मग हे जे विधान आहे ते ट्रू आहे की फॉल्स आहे? अगदी बरोबर, कसं आहे, तर ट्रू आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण जी ॲक्टिव्हिटीज आहे या लेसनची ती देखील कंप्लीट केलेली आहे. नेक्स्ट जी ॲक्टिव्हिटी आहे तो आहे गेम. तर आपण गेमच्या माध्यमातून सुद्धा काय करणार आहोत, तर गेमच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला जे काही प्रश्न विचारले जातील, क्वेश्चन केले जातील त्यासाठी आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्यापैकी एक जे आहे ते राईट असणार आहे. तर पहा मुलांना, आपला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो आहे यंग हेलन फेल्ट सॉरी दॅट शी हॅड ब्रोकन द डॉल. यासाठी आपल्याला 4 ऑप्शन देण्यात आलेले आहे. फर्स्ट आहे ऑल, सेकंड आहे नन, थर्ड आहे ट्रू आणि लास्ट आहे फॉल्स. मग काय येणार आहे? अगदी बरोबर, फॉल्स हे येणार आहे. आणि नेक्स्ट जे आपला क्वेश्चन आहे तो असा आहे की ॲनी मॅन्सफिल्ड सुलेव्हन वॉज हेलन केलर्स मदर. आता ती मदर होती का तिची? तर नाही, हे आपल्याला माहीत आहे. मग फॉल्स, ट्रू, नन की ऑल काय येणार आहे? अगदी बरोबर, फॉल्स हे येणार आहे. जो आपला थर्ड क्वेश्चन आहे तो असा आहे की द मोस्ट इम्पॉर्टंट डे इन हेलन केलर्स लाईफ वॉज वेन हर टीचर्स कम टू हर. आता तिची टीचर जेव्हा आली तेव्हा तिला काय झालेलं होतं? खूप आनंद झालेला होता. हे सेंटेन्स कसं आहे बघा? फॉल्स, ट्रू, नन आणि ऑल काय असणार आहे? अगदी बरोबर, ट्रू असं सेंटेन्स असणार आहे. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आपण घेऊयात की यंग हेलन डिड नॉट ट्राय टू पुट द पीसेस ऑफ डॉल टुगेदर. आणि मग हे जे सेंटेन्स आहे ते ऑल आहे, नन आहे, ट्रू आहे की फॉल्स आहे? सांगा पाहू. अगदी बरोबर, हे कसं आहे? ट्रू आहे. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आपण इथे घेणार आहोत की पहा मुलांना, इथे जे आपला शेवटचा क्वेश्चन आहे तो आहे हेलन्स आईज फिल्ड विथ टीयर्स वेन शी रिअलाइज व्हॉट शी हॅड
डन. मग ऑल, नन, ट्रू की फॉल्स? अगदी बरोबर काय आहे तर ट्रू असं हे सेंटेन्स आहे. पहा मुलांना, गेमच्या आधारे देखील आपण काय केलेलं आहे तर हा जो लेसन आहे तो आपण शिकलेलो आहोत. आता त्याच्यावर आपण टेस्ट देखील घेणार आहोत आणि या टेस्टमध्ये आपल्याला काही क्वेश्चन विचारले जाणार आहे आणि त्याचे 4 ऑप्शन देखील दिले जाणार आहेत आणि आपल्याला योग्य जे ऑप्शन आहे ते सिलेक्ट करायचं आहे. तर पहा, फर्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आहे द ऑथर कम्पेअर्स हरसेल्फ टू द ग्रेट शिप दॅट ग्रोप्ड हर वे टुवर्ड्स द शोर. आणि इथे बघा, हे जे सेंटेन्स आहे नन आहे, ट्रू आहे, फॉल्स आहे की ऑल आहे? अगदी बरोबर कसं आहे तर ट्रू आहे. नेक्स्ट आपला जो क्वेश्चन आहे तो आहे हेलन्स आईज फिल्ड विथ टिअर्स वेन शी रिअलाइज व्हॉट शी हॅड डन. तर आपल्याला माहितीच आहे हे ऑल आहे, ट्रू आहे, नन आहे की फॉल्स आहे? अगदी बरोबर ट्रू आहे. नेक्स्ट आपला जो क्वेश्चन आहे तो आहे द मोस्ट इम्पॉर्टंट डे इन हेलन केलर्स लाईफ वॉज वेन हर टीचर्स केम टू हर. आणि हे जे सेंटेन्स आहे ते फॉल्स आहे, ट्रू आहे, नन आहे की ऑल आहे? सांगा पाहू. बघा, द मोस्ट इम्पॉर्टंट डे इन हेलन, तिच्या लाईफमध्ये जेव्हा टीचर आल्या तेव्हा तो जो डे होता तिच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण होता. म्हणून फॉल्स, ट्रू की नन की ऑल काय येणार आहे? अगदी बरोबर ट्रू हे सेंटेन्स आहे. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आहे यंग हेलन फेल्ट सॉरी दॅट शी हॅड ब्रोकन द डॉल. बघा, ऑल, नन, ट्रू की फॉल्स? अगदी बरोबर कसं आहे तर ट्रू हे सेंटेन्स आहे. नेक्स्ट आपला जो क्वेश्चन आहे तो आहे द रायटर वॉज स्टँडिंग ऑन द पर्च डम अँड एक्सपेक्टेड ऑन दॅट वेंटफुल डे. मग हे जे सेंटेन्स आहे ते ऑल आहे, नन आहे, फॉल्स आहे की ट्रू आहे? अगदी बरोबर कसं आहे तर हे जे सेंटेन्स आहे ते ट्रू आहे. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आहे वेन यंग हेलन स्ट्रेच आउट हर हँड हर मदर टूक इट. मग हे फॉल्स आहे, ट्रू आहे, नन आहे की ऑल आहे? अगदी बरोबर काय येणार आहे तर फॉल्स येणार आहे. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे वन डे यंग हेलन अंडरस्टूड दॅट एव्हरीथिंग हॅज अ नेम. बघा, ट्रू, फॉल्स, नन की ऑल? अगदी बरोबर काय येणार आहे तर ट्रू येणार आहे. नेक्स्ट जे आपले सेंटेन्स आहे ते असं आहे की एनी मॅन्सफिल्ड सुलेवन वॉज हेलन किलर्स मदर. ती मदर होती का तिची? बघा, फॉल्स, ट्रू, नन, ऑल? तर सेंटेन्स कसं येणार आहे? फॉल्स. आणि नेक्स्ट आहे यंग हेलन लर्न टू स्पेल मेनी वर्ड्स विदाउट अंडरस्टँड. बघा, आता ती, हे जे सेंटेन्स आहे ते काय असणार आहे? नन, ट्रू, फॉल्स की ऑल? अगदी बरोबर कसं आहे? ट्रू आहे. नेक्स्ट आहे यंग हेलन डिड नॉट ट्राय टू पुट द पीसेस ऑफ डॉल टुगेदर. मग सेंटेन्स सांगा पाहू, ऑल, नन, ट्रू की फॉल्स? अगदी बरोबर कसं आहे तर हे फॉल्स आहे. तर पहा मुलांना, अशा प्रकारे आपण टेस्टसुद्धा ह्या टॉपिकवरती घेतलेली आहे. आता काही क्वेश्चन आन्सर देखील आपण काय करणार आहोत तर ह्या टॉपिकचे जे काही क्वेश्चन आन्सर आहे त्याचे देखील आपण इथे प्रॅक्टिस घेणार आहोत. तर पहा मुलांना, इथं जो आपला फर्स्ट क्वेश्चन आहे तो आहे द ऑथर रिफर्स टू कॉन्ट्रास्टिंग इमोशन्स व्हॉट आर दे. आणि त्याचं जे क्वेश्चन आन्सर आहे ते आपण इथे घेतलेलं आहे की द फर्स्ट इज वेन हर टीचर ॲनी सुलेवन केम इन हर लाईफ अँड शी वॉज फिल्ड विथ वंडर. जेव्हा पहिल्यांदा तिच्या लाईफमध्ये टीचर आली तेव्हा तिला खूप छान असं वाटलेलं आहे आणि हा दिवस तिच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा दिवस आहे. नेक्स्ट आहे वन द आफ्टरनून ऑफ दॅट इव्हेंटफुल डे शी गेस्ड वेग्युली फ्रॉम हर मदर्स signs and guess something usual was about to happen. बघा, ती जे जे काही शिकत होती त्याची प्रॅक्टिस ती कुणासोबत करत होती तर तिच्या मदरसोबत, तिच्या आईसोबत ती करत होती. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आपण इथे घेऊया की व्हॉट डिड यंग हेलन्स टीचर्स डू वेन दे फर्स्ट मेट. आणि आपला जो आन्सर आहे तो असा आहे की वेन हेलन मेट हर टीचर फॉर द फर्स्ट टाइम शी caught Helen's hand and held her close in her arms. हे आहे आपलं
आन्सर. आणि नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आहे व्हॉट वर हेलन्स रिॲक्शन्स वेन शी सक्सीड इन मेकिंग लेटर्स करेक्टली. आणि आपण इथे त्याचा आन्सर देखील घेतलेला आहे. तर बघा त्याचा आन्सर असा आहे की वेन हेलन सक्सीड इन मेकिंग द लेटर्स करेक्टली शी वॉज फ्लश्ड विथ childish pleasures and pride. She ran downstairs and held up her mother's hand, made the letters for doll. She was simply making her fingers go in monkey like emissions. आता ह्या सगळ्या मुलांची जी भाषा असते ती एक वेगळी सांकेतिक अशी भाषा असते जी फिंगर्सद्वारे जे आहे त्यांना त्याची प्रॅक्टिस करून शिकवली जात असते. तर पहा मुलांना आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे की व्हॉट वर द बॅरियर्स, हाऊ कुड दे बी स्वेप्ट अवे. आणि त्याचं जे आन्सर आहे ते आपण घेतलेलं आहे बघा. वेन द रायटर रिअलाइज्ड दॅट एव्हरी ऑब्जेक्ट हॅड अ नेम, each name gave birth to a new thoughts. बघा प्रत्येक गोष्टी ही जर आपल्याला प्रत्यक्षात समजून सांगितली ही की कशी असते किंवा ही का आहे आणि त्याचं जर प्रॅक्टिकल आपल्याला दिलं गेलं तर ती कायमस्वरूपी ती वस्तू जी आहे ते आपल्या लक्षात राहते. मग एव्हरी ऑब्जेक्ट दॅट शी टच सीम क्वायर विथ लाईव्ह ॲज एव्हरीथिंग वॉज स्ट्रेंज अँड न्यू टू हर. प्रत्येक नवीन ज्या गोष्टी आहेत त्या जर तिला समजल्या नाही तर हेलन काय करत होती, पुन्हा त्याची जी प्रॅक्टिस आहे ती करत होती. ॲज एव्हरी लिव्हिंग वर्ड कुड गिव्ह हर न्यू एक्सपिरियन्स बट सम ऑफ देम कुडंट. बाय ट्राईंग टू टच एव्हरी लॉंग ऑब्जेक्ट शी कुड नेम इट. म्हणजे तिचं एक छंदच होता की आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक जो शब्द आहे तो जाणून घ्यायचा आहे, ती नेमकी आपल्याला फील करायची आहे आणि तिच्याबद्दल तिचे जे नेम आहे, नावं आहेत किंवा उपयोग आहेत तो सगळं आपल्याला काय करायचं आहे तर जाणून घ्यायचा आहे. बट शी कुड नॉट डू इट विथ ऑब्जेक्ट्स दॅट वर इनविजिबल. बघा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे हेलन यांच्या लाईफमध्ये जेव्हा एक नवीन टीचर आल्यात तेव्हा त्यांनी काय केलेलं आहे की त्यांच्या संपूर्ण आयुष्याला एक वेगळं वळण दिलं आहे आणि म्हणून त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये काय मिळवलेलं आहे तर सक्सेस मिळवलेलं आहे. तर पहा आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो आहे की वाय डिड यंग हेलन फील रिपीटनेस अँड सॉरो. आणि त्याचं जे आन्सर आहे ते देखील आपण इथे घेतलेलं आहे. तर बघा ते आहे वेन यंग हेलन ब्रोक हर न्यू डॉल इन टू पीसेस. त्यांनी काय केलेलं होतं की त्या डॉलचे सगळे पीसेस करून टाकलेले होते. शी हॅड नो आयडिया दॅट एव्हरी पार्ट ऑफ इट हॅड नेम. प्रत्येक पार्टचं तिला आता नावं जे आहे ते तिला माहिती नव्हतं. बट वेन शी रिअलाइज दॅट एव्हरी ऑब्जेक्ट दॅट एक्झिस्ट हॅज नेम शी सॉ एव्हरीथिंग विथ अ स्ट्रेंज ही साईट. तिला आता प्रत्येक चिन्हावरून काय समजलं होतं की कुठल्या भागाला काय काय म्हटलं जातं किंवा त्याचा उपयोग काय आहे हे सगळं त्यांच्या टीचरने त्यांना समजवलं होतं. मग वेन शी रिमेंबर्ड हर ब्रोकन डॉल शी फेल्ट रिपीटनेस अँड सॉरो फॉर वॉट शी हॅड डन. आता मात्र तिला कळालेलं आहे की तिने काय केलेलं आहे आणि त्या गोष्टीचा तिला काय आलेलं आहे तर त्या गोष्टीचं तिला दुःखसुद्धा झालेलं आहे की तिने तिची डॉल काय केली होती तर ती तोडली होती, ब्रेक केली होती. तर पहा मुलांनो अशा प्रकारे आपले जे क्वेश्चन आन्सर आहे त्याचा सराव देखील आपण या पाठाचा घेतलेला आहे. तर या पाठामध्ये आपण काय शिकलेलो आहोत मुलांनो तर 2.2 हेलन केलर अँड ॲनी सुलेवन या पाठामध्ये आपण असं शिकलेलो आहोत की आपल्या लाईफमध्ये जर कुणी एक अशी मार्गदर्शक व्यक्ती आली जी काय करणार आहे तर आपल्या आयुष्याचं अगदी सोनं करणार आहे. मग त्यासाठी आपल्याला आपल्या टीचरची तेवढी रिस्पेक्ट देखील करता आली पाहिजे. म्हणजेच टीचर काय करणार आहेत तर तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करणार आहेत आणि त्या वेळेने जर तुम्ही गेलात तर नक्कीच काय होणार आहे आपण आपल्या आयुष्यामध्ये सक्सेस होणार आहोत. तर हेच आपण ह्या पाठामध्ये शिकलेलो आहोत की
शिकणाऱ्याचा उत्साह सुद्धा तेवढाच पाहिजे जेवढा शिकवणाऱ्याचा काय असतो उत्साह असतो. आणि त्याच जिद्दीने ज्या हेलन आहेत त्या शिकल्या, त्यांच्या टीचरने अगदी त्यांच्या लाईफला काय केलेलं आहे तर एक वेगळं वळण दिलेलं आहे. आणि म्हणून हेलन केलर ज्या आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये बघा, त्या आंधळ्या असून बहिऱ्या असून देखील अमेरिकन एक अशा नागरिक बनलेल्या आहे की त्या एक लेखिका बनल्या आणि स्वतःची जी लाईफ आहे ती तर त्यांनी डेव्हलप केलीच, पण स्वतःला त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे की आंधळेपणा आणि बहिरेपणा हे ज्या गोष्टी कमकुवत त्यांच्यामध्ये होत्या त्या बाजूला ठेवून त्यांनी त्यांची लाईफ काय केलेली आहे सक्सेस केलेली आहे. तर नक्कीच या पाठातून आपल्याला एक चांगली प्रेरणा मिळणार आहे की जर आपण एखादी गोष्ट करायची ठरवली तर नक्कीच आपण ती गोष्ट जी आहे ती काय करू शकतो, मिळवू शकतो. आपण सुद्धा आपल्या लाईफमध्ये सक्सेस होऊ शकतो जर आपण राईट वेने चालत असलो तर. कुठलीही ज्या गोष्टी आहेत त्या असंभव असं काहीच नाही आहे. आपण म्हणतो ना की कुठली गोष्ट इम्पॉसिबल अशी कुठलीही नाही. इम्पॉसिबलमध्येच काय असतं की आय एम पॉसिबल, म्हणजेच कुठलीही गोष्ट कशी असते, शक्य असते आणि ती आपल्याला मिळते जर आपण प्रयत्न करणं सोडला नाही तर. तर बघा, अशा प्रकारे एक महत्त्वाचा जो मेसेज आहे आपल्याला या लेसनमधून मिळालेला आहे. आणि नक्कीच या मेसेजचा जो उपयोग आहे तो आपल्या लाईफमध्ये आपण नक्कीच करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपला जो 2.2 हेलन केलर अँड ॲनी सुलेवन हा जो पार्ट आहे तो आपण लर्न केलेला आहे. त्याची ॲक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत, तसेच गेम आणि टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर याद्वारे देखील आपण हा जो टॉपिक आहे तो समजून घेतलेला आहे. आणि हा टॉपिक आपला इथे कंप्लीट झालेला आहे. लवकरच आपण भेटणार आहोत एका नवीन टॉपिकमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.